नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो. निर्धार कॉम्पिटेटिव्ह हब या यूट्यूब चॅनलमध्ये मी दिनेश गवई तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. आपण चालू केलेली आहे महाराष्ट्राची रेल्वे ग्रुप डी एक्सप्रेस सिरीज आणि या सिरीजमध्ये आपण बघत आहोत बुद्धिमत्ता हा विषय. आज आपण बुद्धिमत्तेमधला म्हणजेच रिझनिंगमधला नंबर सिरीज संख्यामाला हा टॉपिक बघणार आहोत. याचे 3 ते 4 प्रश्न तुम्ही रेल्वे ग्रुप डी असेल, NTPC असेल, ALP टेक्निशियन असेल, RPF SI असेल, कॉन्स्टेबल असेल, इतर सरळ सेवा स्पर्धा परीक्षांमध्ये सुद्धा याचे 2 ते 3 प्रश्न विचारले जातात. ॲक्च्युअलमध्ये पाहायला गेलं तर हा टॉपिक खूप सोपी आहे, पण याची प्रॅक्टिस एकदा जर तुम्ही याचे 100 ते 150 उदाहरण सॉल्व केले आणि तुम्हाला समजलं की कोणकोणत्या पद्धतीनुसार सिरीज हे आपल्याला विचारले जाते, तर तुम्ही त्याचं उत्तर पाहिल्या सॉल्व करू शकता. ठीक आहे. एखादाच प्रश्न असा असतो की त्याची सिरीज आपल्या लक्षात येत नाही, ते सुद्धा उदाहरणं आपण या लेक्चरमध्ये घेणार आहोत. म्हणजेच याचे 2 लेक्चर आपले होतील आणि याच टॉपिकमध्ये नंबर सिरीज नंतर आपण अल्फाबेटिकल सिरीजसुद्धा क्लिअर करून घेऊ. म्हणजे तुम्हाला अल्फाबेटिकल सिरीजचे जरी प्रश्न आले तर त्यामध्ये तुम्हाला अडचण येणार नाही. तर नंबर सिरीज कशी सॉल्व करायचे, काही उदाहरणं मी बोर्डवरती लिहिलेले आहेत. तर आपल्याला नंबर सिरीज जर तुम्हाला लक्षात ठेवायची असेल तर तुम्हाला नंबर्स माहीत असणं गरजेचं आहे. आपण नंबर सिस्टीम ऑलरेडी घेतलेला चॅप्टर आहे, ज्यामध्ये आपण समसंख्या, मूळ संख्या, विषम संख्या, नैसर्गिक संख्या, पूर्णांक संख्या, पूर्ण संख्या या सर्व संख्या आपण शिकलो त्यामध्ये. त्याचबरोबर तुम्हाला वर्ग घन पाठ असणं गरजेचे आहे. कोणत्या संख्येचा किती वर्ग आहे आणि घन किती आहे हे तुमचं पाठ असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर तुमचे पाळे पाठ असणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्हाला समजेल की कुठं कुठं गुणाकाराच्या रूपामध्ये सिरीज असते, कुठं कुठं भागाकाराच्या रूपामध्ये सिरीज असते. आणि तिथंच जर तुमचा गुणाकार आणि भागाकारामध्ये पाळेच पाठ नाही तर तिथं तुम्हाला वेळ लागेल. म्हणजे सिरीज सॉल्व करण्यासाठी तुम्हाला 4-5 मिनटं लागून जातील, तर तिथं तुम्हाला तसं नाही करायचं आहे. या गोष्टी तुमच्या क्लिअरच पाहिजे, तर तुम्हाला नंबर सिरीज हा चॅप्टर सोडवायला सोपा जाईल. पहिलं बघा, पहिलं उदाहरण आहे 1,3,5,7,9,11 आणि प्रश्नार्थक चिन्ह. काय करायचं, जनरली फरक बघायचा. हा 3 आणि 1 मधला जर फरक काढला तर 2चा आहे. 5 आणि 3 मधला जर फरक काढला तर 2चा आहे. 7 आणि 5 मधला जर फरक काढला तर 2चा आहे. 9 आणि 7 मधला जर फरक काढला तर 2चा आहे. 11 आणि 9 मधला फरक काढला तर 2चा आहे. म्हणजे 1 मध्ये 2 मिळवले तर काय उराले 3, 3 मध्ये 2 मिळवले तर काय उरायला 5, 5 मध्ये 2 मिळवले तर किती उरायला 7, 7 मध्ये 2 मिळवले तर 9 आणि 9 मध्ये 2 मिळवले तर 11. म्हणजे 11 मध्ये सुद्धा 2 मिळव लागतील. म्हणजे 11 मध्ये 2 मिळवले उत्तर किती भेटेल आपल्याला 13. ठीक आहे. ही झाली पहिली पद्धत. आणि दुसरी पद्धत जर आपल्याला लक्षात येत असेल तर आपल्याला दिसू राहिलं हे क्रमागत काय आहेत, विषम अंक आहेत. एक पहिला विषम अंक 1 नंतर येते 3, नंतर 5, नंतर 7, नंतर 9, नंतर 11, 11 नंतर कोणता विषम अंक येते 13. असं सुद्धा आपण यामध्ये करू शकलो असतो, कारण हे काय आहेत, क्रमागत विषम अंक. ठीक आहे. ही पद्धत सुद्धा यामध्ये लागली असती. मग विषम संख्या काय, की ज्या संख्येला 2ने निशेष भाग जात नाही ते काय असतात, विषम संख्या असतात. म्हणजेच 1, 3, 5, 7, 9, 11, 13, 15, 17, 19, 21, 23 अशा पद्धतीनुसार ते गेलं तर ते काय असतात, विषम अंक असतात. दुसरी सिरीज बघा, 2, 4, 6, 8, 10, 12, 14 क्वेश्चन मार्क्स. ठीक आहे. आता याच्यामध्ये जर पाहिलं तर 4मधून 2 गेले 2 राहिले, 6मधून 4 गेले 2 राहिले, 8मधून 6 गेले 2 राहिले, 10मधून 8 गेले 2 राहिले, 12मधून 10 गेले 2 राहिले, 14मधून 12 गेले 2 राहिले. आता 2 मध्ये 2 मिळवले तर 4 झाले, म्हणजे +2चा फरक आहे याच्यामध्ये, बरोबर ना. म्हणजे इथं 14 मध्ये 2 मिळवले तर किती होतील, 16 होतील. म्हणजे याचं उत्तर किती आहे, 16 असं आपण लिहू शकतो. किंवा तुम्हाला समजते की 2, 4, 6, 8, 10, 12, 14, 16 ह्या काय आहेत, क्रमागत समसंख्या आहेत. ह्या काय आहेत, क्रमागत समसंख्या, क्रमागत समसंख्या, क्रमागत समसंख्या आहेत. बरोबर आहे. म्हणजेच 14 नंतर 16 येतील, 16 नंतर 18 येतील, 18 नंतर 20 येतील. म्हणजे यामध्ये काय आहेत, क्रमागत समसंख्या तुम्हाला विचारलेल्या होत्या. पुढे याच्यामध्ये बघा, पहिले फरक काढून बघा. 8मधून जर 5 काढले तर 3 राहतात, 11मधून जर 8 गेले तर 3 राहतात, 14मधून जर 11 काढले तर 3 राहतात आणि 17मधून जर 14 काढले तर 3 राहतात. म्हणजे प्रत्येकामध्ये फरक कितीचा आहे रे, 3चा फरक आहे. प्रत्येकामध्ये फरक कितीचा आहे, 3चा. म्हणजेच काय झालं की 5 मध्ये 3 मिळवले 8 झाले, 8 मध्ये 3 मिळवले 11 झाले, 11 मध्ये 3 मिळवले 14 झाले, 14 मध्ये 3 मिळवले 17 झाले. आता 17 मध्ये 3 मिळवले तर किती होतील, 20. म्हणजे 20 आपलं
उत्तर येईल. एवढ्या सोप्या पद्धतीनुसार काढू शकतो. दुसरं बघा, आता याचा फरक काढून पाहायचा. पहिले 4मधून 1 काढले तर 3 राहतात, 9मधून 5 काढले तर 5 राहतात. ठीक आहे. 16मधून जर 9 काढले तर किती राहतील रे? 7 राहतील, आहे ना. आणि 25मधून जर 16 काढले तर किती राहतील? 9. म्हणजे बघा 3 ही विषम संख्या, 5 ही विषम संख्या, 7 ही विषम संख्या, 9 ही विषम संख्या. म्हणजे 3 पासून सुरुवात केली तर इथं आपण 9 आणि 2 11 झाले, बरोबर आहे. म्हणजे 11 25मध्ये 11 मिळवावं लागतील तर याचं उत्तर किती येईल? 36. याचं उत्तर किती येईल? 36. अशा पद्धतीनुसार म्हणजे याच्यामध्ये 3 मिळवले तर 4 झाले, 5 मिळवले, 7 मिळवले, 9 मिळवले, 11 मिळवले. म्हणजे 3 पासून तर कंटिन्युअसमध्ये विषम संख्या येऊ राहिल्या बेरीज, बरोबर आहे ना. 3 5 7 9 म्हणजे इथं किती? 11 मिळवावं लागतील. म्हणजे 25मध्ये 11 मिळवले 36. किंवा आपण पाहू शकतो इथं 1 आहे म्हणजे हा 1चा वर्ग आहे, 4 आहे म्हणजे 2चा वर्ग आहे, 9 आहे म्हणजे 3चा वर्ग आहे, 16 आहे म्हणजे 4चा वर्ग आहे, 25 आहे म्हणजे 5चा वर्ग आहे. म्हणजे इथं 6चा वर्ग येईल. तर 6चा वर्ग किती? 36. अशा तऱ्हेनं हे पण आपण बघू शकतो. पुढची आपली सिरीज आहे 1 8 27 64 125. आता परत बघा, फरक बघा. तर 8मधून 1 गेले किती राहिले रे? 7. 27मधून 8 गेले तर किती राहतील? 19, बरोबर. 64मधून जर 7 गेले तर 14तून 7 गेले 7 राहिले, बरोबर आहे. आणि 5तून 2 गेले 3 राहिले. म्हणजे तुम्ही बघा इथं 7चा फरक, 19चा फरक, 37चा फरक. डिफरन्स लक्षात येऊ राहिला का? नाही लक्षात येत आहे. म्हणजे ही सिरीज आता डिफरन्सवरती नसून दुसरा काहीतरी वेगळा आहे. मग आता कसं करणार? तर आपल्याला इथं लक्षात येते, आपले जर घनपाठ असतील तर आपल्याला इथं लक्षात येऊ राहिलं की 1 काय? 1चा घन आहे, 8 काय? 2चा घन आहे, 27 काय? 3चा घन आहे, 64 काय? 4चा घन आहे, 125 काय? 5चा घन आहे. तसं 6चा घन किती राहील रे मग? 216. म्हणजे याचं उत्तर किती येईल? 216. ठीक आहे. पुढची सिरीज बघा 1 2 6 15 31 क्वेश्चन मार्क्स असं दिलेलं आहे, बरोबर आहे. मग आता 2मधून जर 1 काढला तर 1चा फरक, 6मधून जर 2 काढले तर 4चा फरक, 15मधून जर 6 काढले तर 9चा फरक, 31मधून जर 15 काढले तर 16चा फरक, बरोबर आहे. म्हणजे इथं 1चा फरक, 4चा फरक, 9चा फरक आणि 16चा फरक. म्हणजे याच्यामुळे आपल्या लक्षात येऊ राहिलं हा काय आहे? 1चा वर्ग, हा 2चा वर्ग, हा 3चा वर्ग, हा 4चा वर्ग आहे. म्हणजे इथं 5चा वर्ग येईल. म्हणजे इथं 31मध्ये काय मिळवावं लागतील? 25 मिळवावं लागतील. तर 31 म्हणजे 25 जर मिळवले तर आपल्याला किती भेटतात? 56. म्हणजे पुढचा नंबर किती येईल रे? 56. ठीक आहे. तर अशा पद्धतीनुसार तुम्हाला ही संख्यामाला सिरीज सॉल्व करता येते. हे झाले आपले बेसिक टाईपचे प्रश्न. तर यामध्ये बघा कधी वर्ग येईल, कधी घन येईल, कधी डिफरन्स येईल, कधी डिफरन्समधला डिफरन्स येईल, कधी तुमची एका सिरीजमध्ये 2-2 सिरीज असतील. पहिल्याचं तिसऱ्यासोबत रिलेशन होईल, दुसऱ्याचं चौथ्यासोबत रिलेशन होईल. ठीक आहे. तर हे सगळे उदाहरणं आपल्याला यामध्ये बघायचे आहेत. आपण एक एक पद्धतीनुसार सोप्या उदाहरणापासून तर मोठ्या उदाहरणापर्यंत आपण यामध्ये जाऊया. ठीक आहे. तर आपण पुढचे प्रश्न बघूया. आता एक पुढचा प्रश्न मी लिहितो समजा, तर तो कसा सॉल्व करता येईल आपल्याला बघायचा आहे. ॲक्च्युअलमध्ये पाहायला गेलं तर पॉईंट आला, अपूर्णांक आला तर काही घाबरायचं नाही आहे. आपल्याला दशांश अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार मी तुम्हाला ऑलरेडी घेतलेला आहे, त्यामुळे टेन्शन घ्यायची गरज नाही. एक सिरीज आहे 23 27 35 47 63. 23 27 35 43 35 47 आहेत आणि 63 क्वेश्चन मार्क्स. ऑप्शन दिलेला आहे ग्रुप डी 13/9/2022 हा प्रश्न आपल्याला विचारला होता. ऑप्शन दिलेला आहेत 80 81 82 83. 80 81 82 आणि चौथा ऑप्शन आहे 83. कसं सॉल्व करणार? परत बघा 23 आणि 27 35 47 आणि 63. बघू फरक. 27मधून 23 गेले किती राहिले रे? 4 राहिले, बरोबर आहे. 27मधून 23 गेले किती राहिले? 4. म्हणजे इथं +4ने हा वाढला. 35मधून जर 27 काढले तर हे 5 आणि हे 3. म्हणजे इथं कितीचा फरक आहे? 8चा. म्हणजे हा 8ने वाढला. इथे जर फरक पाहिला तर 7तून 5 गेले 2 राहिलं, 4तून 3 गेले 1 राहिले, म्हणजे 12चा फरक आला. पुढे जर सॉल्व केलं
तर 13मधून 17 गेले म्हणजे हे राहिले 6, 5तून 1 गेले 16चा फरक आला. म्हणजे इथं हा +4 वाढला, नंतर हा +8 वाढला, हा +12 वाढला आणि +16 वाढला. म्हणजे याच्यामध्ये दिसून राहिलं 4चे काय झाले 8 झाले, म्हणजे याच्यामध्ये फरक कितीचा झाला 4चा झाला. 8चे काय झाले 12 झाले, म्हणजे याच्यामध्ये फरक कितीचा झाला 4चा झाला. 12चे किती झाले 16 झाले, म्हणजे यामध्ये फरक कितीचा झाला 4चा झाला. म्हणजे 16चे इथं किती होतील 20 होतील. म्हणजे या 63मध्ये 20 मिळवले तर आपल्याला उत्तर भेटेल. म्हणजे 6 2 8 आणि 3 म्हणजे उत्तर किती येईल 83. 83 उत्तर आहे का आपलं आहे. कुठं आहे चौथा ऑप्शन आहे. म्हणजे ग्रुप डी 13/9/2022ला अशा पद्धतीनुसार सोपी प्रश्न तुम्हाला विचारला होता. तर अशा पद्धतीनुसार एक्झाम्पल आपल्याला सॉल्व करता येणार आहेत. ठीक आहे, पुढचं एक्झाम्पल घेऊया. पुढचं एक्झाम्पल बघू. समजा तुम्हाला सिरीज दिलेली आहे. 8वं एक्झाम्पल समजा 1.6, 2.3, 3, 3.7, 4.4, 5.1, 5.8, 6.5, प्रश्नार्थक चिन्ह, 7.9, 8.6. हा प्रश्न विचारला होता ग्रुप डी 5/9/2022ला. ग्रुप डी 5/9/2022ला हा प्रश्न तुम्हाला विचारलेला होता. ऑप्शन होतं 7.2, 7.2, दुसरं ऑप्शन होतं 7.3, तिसरं ऑप्शन होतं 7.4 आणि चौथं ऑप्शन होतं 7.1. तर हा प्रश्न आपल्याला सॉल्व करायचा आहे. आता दशांश चिन्ह आले तरी काही फरक आहे का नाही आहे. बघा 1.6 लिहिला, 2.3 लिहिला, 3 लिहिला, 3.7 लिहिला, 4.4 लिहिला, 5.1 लिहिला, 5.8 लिहिला, 6.5 लिहिला. इथं प्रश्नार्थक चिन्ह आहे. 7.9 लिहिला आणि 8.6 लिहिला. काय करतो आपण फरक पाहतो. 2.3 मधून जर 1.6 गेले तर काय फरक येतो 2.3 वजा 1.6. 3मधून 6 ने जात इथं राहिला 1, हे झाले 13. 13मधून 6 गेले किती राहिले रे 7 आणि 1तून 1 गेला 0 राहिलं. म्हणजे याच्यामध्ये फरक कितीचा आहे 0.7 आहे. म्हणजे 1.6 मध्ये प्लस 0.7 मिळवलं तर किती भेटतील 2.3 भेटतील. तर पुढे बघूया दुसरा फरक काय येतो का तसाच. दुसरा फरक जर पाहायला गेलं तर 2.3 आणि 3 म्हणजे 3 म्हणजे काय 3.0 वजा 2.3, परत 0मधून 3 ने जात इथे राहिले 2, हे झाले 10. तर 10तून 3 गेले राहिले 7, 2तून 2 गेले 0. म्हणजे याच्यामध्ये फरक किती झाला परत 0.7चा फरक आला. बरोबर. मग आता पुढे जर सॉल्व केलं तर 3 मध्ये 0.7 मिळवले तर हे काय होतील 0.7 होतील. सेम फरक आहे. याच्यामध्ये 0.7 मिळवलं तर 4.4 होतील. यामध्ये 0.7 मिळवलं तर 5.1 होतील. यामध्ये 0.7 मिळवले 5.8 होतील. यामध्ये 0.7 मिळवले आणि यामध्ये आता 0.7 मिळवावं लागतील. म्हणजे 6.5 मध्ये जर आपण 0.7 मिळवले तर किती होतील 7 5 12 2 हातचा आला 1, 6 आणि 1 7. म्हणजे उत्तर किती आलं 7.2. म्हणजे या प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी आपल्याला काय उत्तर येईल 7.2. म्हणजे इथं येतील 7.2. ठीक आहे. इथं जर परत 7 मिळवलं तर काय होतील 7.9 आहे ना. 0.7 मिळवलं तर इथं परत 0.7 मिळवलं तर किती होतील 8.6. म्हणजे यामध्ये डिफरन्स कितीचा होता रे 0.7चा होता. म्हणजे दशांश चिन्ह आलं म्हणजे घाबरून जायची गरज नाही. सरळ सरळ पहिले डिफरन्स बघा. नसेल तर आपल्याला वर्ग घन येते काहीतरी दिसतेच. म्हणजे अशा पद्धतीनुसार आपण हे करू शकतो. अडचण घ्यायची नाही आहे, टेन्शन घ्यायचं नाही आहे. उदाहरण दिसत आहे सर्वांना. काही प्रॉब्लेम आहे का नाही आहे. ओके ठीक आहे. पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत. बघा पुढचा प्रश्न समजा असा आहे 2.4
कॉमा 4.4 कॉमा 5.9 कॉमा 7.4 कॉमा 8.9 कॉमा प्रश्नार्थक चिन्ह। हा परत प्रश्न आला होता ग्रुप डी 28/9/2022 हा प्रश्न तुम्हाला विचारला होता। ऑप्शन कोणता आहे? 10.9 पहिला ऑप्शन आहे, दुसरा ऑप्शन आहे 9.4, तिसरा ऑप्शन आहे 9.9, चौथा ऑप्शन आहे 10.4। ठीक आहे, नंबर लिहून घ्या इकडे। 2.4 कॉमा 4.4 कॉमा 5.9 कॉमा 7.4 कॉमा 8.9 कॉमा प्रश्नार्थक चिन्ह। ठीक आहे, याला जर सॉल्व केलं तर या दोघांचा फरक आपल्याला बघावा लागेल, या दोघांचा फरक बघावा लागेल, या दोघांचा बघावा लागेल, या दोघांचा बघावा लागेल, म्हणजे पुढे किती येईल ते आपल्याला लक्षात येईल। आता 4.4 मधून जर 2.4 वजा केले, 4 4तून 4 गेले 0 राहिलं, 4तून 2 गेले किती राहिले 2, म्हणजे फरक कितीचा आला रे 2.0चा। ठीक आहे, इथं मी चुकवलं, इथं 2.4 नसून तर 2.9 किंमत आहे तिथं। ठीक आहे, इथं 2.4 नाही आहेत तर 2.9 आहेत, मी लिहिताना चुकीचं लिहिलं, इथं जे आहेत 2.9 आहेत। ठीक आहे, पुढे सॉल्व करू। काय असेल 2.9 आणि 4.4 मधला डिफरन्स बघावा लागेल। तर 4.4 मधून जर 2.9 वजा केले तर 4तून 9 नाही जात, बरोबर आहे, इथं होतील 14, इथं होतील 3, 14 मधून 9 गेले राहिले 5, 3 मधून 2 गेल्या राहिला 1 आणि पॉईंटशी पॉईंट, म्हणजे 4.4 मधून जर 2.5 मधला जर डिफरन्स आपण काढला तर आपल्याला काय भेटत आहेत 1.5 भेटतात। किती भेटतात 1.5, म्हणजे 2.9 मध्ये 1.5 मिळवलं तर 4.4 भेटतील। पुढे बघू 5.9 मधून जर 4.4 वजा केले तर 5.9 मधून जर 4.4 वजा केले, 9तून 4 गेले 5 राहिले, 5तून 4 गेले 1 राहिला, म्हणजे परत उत्तर किती ते 1.5, म्हणजे याचं पण उत्तर किती आलं प्लस 1.5। पुढे आणखी एक बघून घेऊ, 7.4 मधून 5.9 वजा करू, परत 4 मधून 9 ने जात, इथं झाले 6, इथं झाले 14, 14 मधून 9 गेले किती राहिले 5, 6तून 5 गेला राहिला 1, म्हणजे उत्तर किती आलं प्लस 1.5। म्हणजे सिरीज काय आहे की प्रत्येक अंकामध्ये आपल्याला 1.5 मिळवायचं आहे। आता 7.4 मध्ये परत 1.5 मिळवले तर आपल्याला काय भेटतील 8.9 मिळतील। मग आता या प्रश्नार्थक चिन्हाच्या ठिकाणी काढायचं आहे, म्हणजे 8.9 मध्ये आपल्याला 1.5 मिळवायचा आहे। तर 8.9 मध्ये जर आपण 1.5 मिळवला तर 9 5 14शी 4, हातचा आला 1, 8 आणि 1 9, 9 आणि 1 10, 10.4 उत्तर येते। म्हणजे या प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी आपल्याला किती पाहिजे 10.4 पाहिजे। म्हणजे ऑप्शनमध्ये कुठलं उत्तर येतं, चौथा नंबरचं ऑप्शन होतं। म्हणजे अशा पद्धतीनुसार आपण हे उत्तरं सॉल्व करू शकतो, अशा पद्धतीनुसार आपण हे उत्तरं सॉल्व करू शकतो। ठीक आहे, तर बघा पुढची सिरीज आपण एक बघूया। ठीक आहे, समजून आलं सर्वांना? समजत असेल तर या व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि या व्हिडिओला शेअर करायचं आहे। ज्या विद्यार्थ्यांनी बॅच जॉईन केलेली नाही त्यांनी बॅच जॉईन करून घ्यायची आहे। ओके, पुढचा प्रश्न बघा 10 नंबरचा प्रश्न आहे। एक कॉमा 1, 2,4, 3,27, 4,64, 5,125, तर 6, किती 5 पर्यंतचं आहे। ठीक आहे, 6 प्रश्नार्थक चिन्ह। 22/9/2022 ग्रुप डीचा हा प्रश्न विचारला होता। ठीक आहे, हे इथपर्यंतच आहे, इथं प्रश्नार्थक चिन्ह। 22/9/2022 हा प्रश्न विचारला होता। ऑप्शन होते 3125, दुसरं ऑप्शन होतं 15,625, तिसरं ऑप्शन होतं 625, आणि चौथं ऑप्शन होतं 125। ठीक आहे, ठीक आहे, बघा सिरीज काय आहे 1,1, 2,4,
3,27 4,256 5 प्रश्नार्थक चिन्ह. तर याचं उत्तर काय येईल? हा ग्रुप डी 22/9/2022ला प्रश्न विचारला होता. थोडासा ट्रिकी क्वेश्चन आहे पण इझी आहे. फरक जर पाहिला तर एकातून एक काढला 0चा फरक येते, इथं 2मधून 1 काढला 1चा फरक येते, इथं कितीचा 2चा फरक येते, इथं कितीचा 1चा फरक. म्हणजे डिफरन्स जर पाहिला तर इथं 0 पहिला 1 दुसरा 2 परत 1 परत जर काढला तर 24 बरोबर आहे 24. म्हणजे 0 1 2 1 24. फरक जर काढला तर काही मेळ बसून न राहिला. फरक जर काढला तर काही मेळ बसतो का? नाही बसत. पण इथं आपल्याला लक्षात येईल 1 नंतर 1 आला, 2 नंतर 4 आला, 3 नंतर 27 आले, 4 नंतर 256 आले, तर 5 नंतर किती येईल? समजा आपण 1चा घात जर 1 केला तर उत्तर किती येते रे? 1. समजा हे रिलेशन आपण बघितलं. पुढे आपण जर म्हटलं 2चा घात जर 2 केला तर उत्तर किती येते? 4. बरोबर आहे. म्हणजे पहिली संख्या होती त्याचा घात 1 केला उत्तर आलं 1. तिसरी संख्या आहे त्याचा घात 2 केला उत्तर किती आलं? 4. हे झालं. पुढे 3 आहे, या 3चा घात आता 3 करावा लागेल म्हणजे उत्तर किती आलं? 27. हे 3 27 आलं क्लिअर. आता पुढे 4 आहे म्हणजे 4चा घात 4. तर 4चा घन 64 असते. 64 गुणिला जर 4 केलं तर 4 चौक 16 6 हातचा आला 1, 6 चौक 24 आणि 1 25 उत्तर किती आलं? 256. म्हणजे 4चा चौथा घात केला तर 256 उत्तर भेटलं. मग आपल्याला इथं 5चा 5वा घात करावा लागेल. 5चा कितवा घात? 5वा घात. तर 5चा घन मला माहीत आहे किती आहे? 125 आणि गुणिला 5चा वर्ग 25 याचा गुणाकार करावा लागेल. बरोबर आहे ना? कारण 5चा घात 3 गुणिला 5चा घात आपण काय करू आलं 2 म्हणजे 5चा घात 5 झाला. बरोबर ना? 5चा घात 3 किती? 125 आणि 5चा वर्ग किती? 25. करू 25 5 125 हातचे आले 2 12 बरोबर ना? 25 दुनी 50 50 आणि 12 किती झाले? 62 62ची 2 हातचे आले 6 25 1 25 25 6 31 म्हणजे उत्तर किती उरायला रे? 3125. म्हणजे याचा ऑप्शन नंबर किती आहे? 1 उत्तर आहे. याचं उत्तर किती आहे? 3125. म्हणजे असे प्रश्न काही थोडेसे ट्रिकी तुम्हाला विचारले जातात, तिथं लवकर आपल्याला समजणार नाही. त्यासाठी या चॅप्टरची काय आहे, जास्तीत जास्त जर प्रॅक्टिस केली तुम्ही जवळपास जर 100 उदाहरणाचं जर सॉल्व केलेलं तर मला तरी असं वाटत नाही की नंबर सिरीज या चॅप्टरमधलं तुमचंही कोणतंही उदाहरण चुकेल. ठीक आहे. 1-2 वेळेस चांगली प्रॅक्टिस करा, इझिली सॉल्व होऊन जाईल. ठीक आहे. आणखी एक प्रश्न आपण घेणार आहोत. पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न असा आहे, अकरा नंबरचा प्रश्न समजा असा आहे. दिलेला आहे 42 52 63 75 88 प्रश्नार्थक चिन्ह 117. हा ग्रुप डी 16/9/2022ला हा प्रश्न तुम्हाला विचारला होता. ऑप्शन होते 100 102 101 103. ऑप्शन काय होतं? 100 102 101 आणि 103. ठीक आहे. सॉल्व कसं करणार? परत आपला डिफरन्स बघूया. 42 52 63 75 88 क्वेश्चन मार्क्स आणि 117. या दोघांमधला डिफरन्स जर काढला तर 10चा फरक येतो. बरोबर आहे. म्हणजे प्लस 10ने वाढला. 42 मध्ये 10 मिळवले 52 झाले. या दोघांमधला जर डिफरन्स काढला तर 3तून 2 गेले 1 राहिला, 6तून 5 गेले 1 राहिला म्हणजे प्लस 11चा फरक आला. या दोघांमधला डिफरन्स जर काढला तर 5तून 3 गेले 2 राहिले, 7तून 6 गेले 1 राहिले म्हणजे प्लस 12चा फरक आला. म्हणजे इथं लक्षात आला, इथं 10ने वाढला, इथं 11ने वाढला, इकडं 12ने वाढला. म्हणजे इथं ऑब्वियसली आपल्याला समजून येईल की 13ने वाढलेला आहे. बरोबर आहे. म्हणजे 8तून 5 गेले 3 राहिले, 8तून 7 गेले 1 राहिला, 13ने वाढला. म्हणजे इथं पुढची जी संख्या आहे ती कितीने वाढेल? 14ने वाढेल. म्हणजे 88 मध्ये 14 मिळवले तर उत्तर भेटेल. 8 आणि 4 12शी 2. बरोबर आहे. 8 आणि 4 12शी 2 हातचा आला 1, 8 आणि 1 9 आणि 1 10 म्हणजे उत्तर किती येईल? इथं 102. आता 102 मध्ये इथं काय मिळतील? 15 मिळतील तर उत्तर किती येईल? 117. म्हणजे आपल्याला या प्रश्नचिन्हाच्या ठिकाणचं उत्तर पाहिजे होतं. म्हणजे आपलं याला उत्तर भेटलं 102. ठीक आहे. तर अशा पद्धतीनुसार आपण हे सिरीज सॉल्व करू शकतो आहे. एकदम इझी आहे.
सर्वांना समजून आलं? ठीक आहे. तर अशा गोष्टी आहेत, ह्या सर्व सोपी आहेत. आणखी एक सिरीज आपण बघूया यामध्ये उत्तर कशा पद्धतीनुसार येते. ठीक आहे. 12 नंबरचा प्रश्न समजा तुम्हाला असा दिलेला आहे, 4 5 13 4 5 13 40 प्रश्नार्थक चिन्ह 229 445 788 1300. प्रश्न विचारलेला आहे 15/9/2022 ग्रुप डीच्या प्रश्नपत्रिकेमध्ये. ऑप्शन काय आहेत? 102 106 110 आणि 104. 102 106 110 आणि 104. परत डिफरन्स बघावा लागेल. 4 5 13 40 क्वेश्चन मार्क्स 229 445 788 आणि 1300. ठीक आहे. आता या दोघांमधला डिफरन्स जर पाहिला तर कितीचा आहे? ते रे एकाचा. 13 आणि 6 मधला जर 13 आणि 5 मधला जर डिफरन्स पाहिला तर हे 3 आणि इकडचे 5 कितीचा डिफरन्स आला? 8चा डिफरन्स आला. 40 आणि 13 मधला जर डिफरन्स काढला तर 27चा डिफरन्स आला. इथंच आपल्या सिरीज लक्षात आली, पुढे काही सॉल्व करण्याची गरज नाही. इथं काय झाला? 1चा घन 1 झाला, 2चा घन 8 झाला, इथं 3चा घन 27 झाला. म्हणजे इथं जो फरक राहील तो 4चा घनचा राहील. 4चा घन किती? 64. तर म्हणजे 64 मध्ये 100 मिळवले किती झाले रे? 104. हे उत्तर तुमचं आलं. म्हणजे चौथं उत्तर आपलं बरोबर आहे. पुढे बघा, यामधला डिफरन्स 5चा घन यायला पाहिजे 125. येतो का बघा? 104 मध्ये 125 मिळवले. 5 आणि 4 किती झाले? 9. 2 अधिक 0 किती झाले? 2 आणि 1 आणि 1 2 झाले. 229 उत्तर आलं. या पुढचा फरक किती रे? 6चा घन येईल. 6चा घन किती? 216. पुढे यामधला फरक किती रे? 7चा घन किती? 343. यामधला फरक किती रे? 8चा घन 512. अशा पद्धतीनुसार आपण हे करू शकतो. म्हणजे याचं उत्तर किती आलं? 104 तुमचं आलेलं आहे. समजून आलं सर्वांना? काही अडचण आहे का? ठीक आहे. तर अशा पद्धतीनुसार आपण संख्यामालाचं जो पार्ट 1 आहे तो बघितलेला आहे. उद्या आपण आणखी काही डिफिकल्ट लेवलचे एक्झाम्पल बघूया आणि त्यानंतर तिसऱ्या दिवशी आपण अल्फाबेटिकल सिरीज घेऊया. उद्या आपण नंबर सिरीज हा चॅप्टर खतम करून टाकू. नंतर आपण पुढचे एक्झाम्पल बघूया. ओके. आजच्या लेक्चरमध्ये इथंच थांबूया. धन्यवाद. जय महाराष्ट्र.